नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नागनाथाचे पिशाच्च. या कथेचा पुढील भाग 10वा. तो बार होण्याला दामाजी कारणीभूत झाला होता. तो बार त्यानं पाडला त्या रागानं मुकुंदानं एक जोराचा ठोसा लगावला व त्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा मुकुंद काही त्याला दिसला नाही. तो विवळू लागला. नंदा त्याच्याजवळ येऊन म्हणाली, तुला बरंच लागलंय, मी काही उपाय करणार होते. पण मुकुंद म्हणाले, काही करण्याची आवश्यकता नाही. तू कोण आहेस आणि आमच्या भानगडीत तू का पडला? दामाजीनं तिला आपली हकीकत सांगायला सुरुवात केली. आपण घुमटीत कसे गेलो होतो ते ठिकाण दाखवणाऱ्या जंगली माणसाला तो शिव्या मोजत होता. तोच मुकुंद आत आला. तोंड बंद कर, तो दामाजीला दरडावून म्हणाला. तुला काय सांगायचं असेल तर ते मला सांग. नंदा, तू त्याच्याबरोबर काही बोलू नको, मी तुला सांगितलं होतं ना. रागा करत नंदा म्हणाली, तुम्ही जर अगदी अंधारातच ठेवू बघताय आणि स्वतःही सांगायला तयार नाहीत बाबा कुठे येते, त्याचं काही वाईट तर नाही ना झालं? नाही, त्यांना ठार मारण्याचा काही त्या लोकांचा उद्देश नव्हता. बाबासाहेबांना निसटण्याची संधी मिळावी म्हणून मी तुला बेशुद्ध स्थितीत सोडून त्या लोकांना अडवून धरलं. तुझ्या बाबांना काही झालेलं नसावं, मग ते घरी खात्रीने परतले असतील. चला, मला घरी घेऊन चला. नाही नंदा, मुकुंद निक्षून म्हणाला. बराच काळ धुमसत असलेलं हे प्रकरण आता स्फोट होण्याच्या बेतात आहे. प्रथम मी त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे नष्ट करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर तू मला भेटलीस आणि माझ्या बेतात बराच बदल करावा लागला. नंदा, तू माझं कार्य तडीस नेईपर्यंत इथेच राहा. जे काही घडेल त्याबद्दल तुला जरी वाईट वाटलं तरी नाईलाज आहे. तुम्ही म्हणाल त्यातलं एक अक्षरही मला समजलेलं नाही, नंदा म्हणाली. नंदा, तू ते समजून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? त्याच्या चेहऱ्याकडे बघताच तिचं हृदय द्रवलं. ती म्हणाली, होय, तुमच्यावर माझा विश्वास आहे. मग शाबास, मुकुंद म्हणाला. मी आता बाहेर जात आहे, इथून तू हलू नकोस आणि या माणसावरही नजर ठेव. त्याला मोकळा खडवू नकोस आणि त्याच्याशी बोलण्याचा पण प्रयत्न करू नको. त्यानं दामाजीचे हातपाय बांधलेली दोरी आणखीन घट्ट बांधली आणि तो निघून गेला. नंदा गुहेच्या तोंडाशी उभे राहून त्याला बघत होती. तो दिसेनाचा होताच ती मागे फिरली. दामाजी भुकेनं व्याकुळ झाला होता. त्याची दुर्दशा पाहून नंदाला वाईट वाटलं. ती म्हणाली, मला त्यांनी काय बजावलं ते तू ऐकलं ना? मला तुला मदत करता येणार नाही. नंदाबाई, मी म्हातारा माणूस आहे. या दोऱ्या पहा कशा अगदी मासात रुतल्यात. त्या थोड्या तरी सैल करा, माझ्याचं नाही सहन होत नाही. थांब, मी तुला थोडा चहा पाजते. मुकुंदानं सकाळी चहा करून ठेवला होता. तो तेथील स्टोव्हवर गरम करून तिनं त्याला भरून दिला. थांब, मी तुला बस्त करते, म्हणजे तो तुला घेता येईल. तिनं त्याला बसवण्याचा प्रयत्न केला. तोच त्याच्या खिशातले चांदीचे चमचे वाट्या खाली पडले. त्या वस्तू पाहत नंदा आश्चर्यानं म्हणाली, हे तुला कुठे सापडलं? त्या आमच्या वस्तू आहेत. काल रात्री गडबडीत मी त्या खिशात घातल्या, दामाजीनं ठाप टोकली. पण तू आमच्या घरात कशाला गेला होतास? मी आणि मुंबईचे डिटेक्टिव्ह धनंजय आम्ही एकदम आत शिरलो. त्यानं तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नंदाला अतिशय आश्चर्य वाटलं. आईला कुणी गुंगीचं औषध दिलं होतं? बाबा घरात नव्हते. धनंजय आणि छोटू इथे आलेत. ते मुकुंदाला पकडण्यासाठी तर आले नसतील ना? अनेक विचार नंदाच्या मनात येऊ लागले. तुमची आई फार आठवण काढत होती. तुम्ही नाहीशा झाल्यामुळे ती घाबरली होती. नंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुम्ही निदान तुमच्या आईला भेटून त्या बिचारीचं सांत्वन करा, दामाजी म्हणाला. पण मी जाऊ कशी? त्यांनी कुठेही जाऊ नको म्हणून बजावलंय. बाबा आणि आई माझी काळजी करत असतील, मी सुखरूप आहे हे त्यांना कळायला पाहिजे. पण मी त्यांना वचन देऊन चुकले, तर आता मी काय करू तरी काय? याला एक उपाय आहे नंदाबाई, दामाजी म्हणाला. कोणता? मी तुमच्याकरता किती त्रास घेतलाय हे मी तुम्हाला मगाशी सांगितलंय. माझ्यावर विश्वास ठेवा. मी धनंजयांचा माणूस आहे. मी तुमचा विश्वासघात करणार नाही. मला तुम्ही मोकळा करा, मी पळत जाऊन तुमची खुशाली सांगून परत येतो. मग मला पुन्हा माझे हातपाय बांधून ठेवा. पण मुकुंदाने तर तुला कुठे सोडू नको म्हणून बजावलाय, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास नाही. त्यांना मी शत्रू पक्षातील आहे असं वाटतं. तू परत येशील असं मला वचन देशील का? होय नंदाबाई, मी तुमचा विश्वासघात करणार नाही, दामाजीने निक्षून सांगितलं. एक क्षणभर नंदाचा गोंधळ उडाला, पण लागलीच ती खाली वाकली
आणि दामाजीच्या पायाची दोरी सोडली. ती आता त्यांच्या हातानं बांधलेली दोरी सोडणार तोच मुकुंद हात आला. नंदा, तू हे काय करत आहे? तिला काय करावं ते समजेना. दामाजीचे पाय मोकळे होते, तो धडपडत कसाबसा उठून उभा राहिला आणि गुहेच्या तोंडाकडे जाऊ लागला. मुकुंदानं पिस्तूल काढून त्याच्यावर नेम धरला. त्याच्या मनातून फक्त दामाजीला जखमी करायचं होतं, पण तो त्याचा खून करणार असं नंदाला वाटलं. तिनं घाबरून त्याच्या हातावर झडप मारली, त्यामुळे पिस्तुलाची गोळी वरच्या छताला लागून मोठा आवाज ऐकू आला होता. त्या गोंधळात दामाजी मात्र तिथून निसटला. पाठीमागे हात बांधलेले असताना तो वाऱ्यासारखा गुहेच्या बाहेर गेला. मुकुंद आपल्याला ठार करेल असं त्याला वाटलं होतं. मला त्याचा पाठलाग पण करता येत नाही. भोगोचे जंगली लोक या पहाडावर घुसलेत. ते बहुतेक माझाच माग कडत आहेत. त्या सैतानानं त्याला त्याबद्दल आणखी जादू देण्याचं कबूल केलं असणार, मुकुंदा सांगत होता. नंदा काही न बोलता दूरच्या कोपऱ्यावर उभी होती. मुकुंदानं बजावले असताना आपण दामाजीला सोडण्यात चूक केली असं तिला वाटू लागलं आणि मुकुंद आपल्यावर आता रागवणार असं तिला वाटत होतं. पण मुकुंद स्वतःशी बोलत होता. या पहाडाला सैतानाचा पहाड म्हणतात. इथं भूतं आहेत अशी जंगली लोकांची समजूत असल्यामुळे इथं राहण्यात धोका नाही असं मला वाटत होतं. पण नागनाथाच्या पिशाच्यानं त्यांची ही भीती नष्ट केलेली दिसते. त्यांना आजूबाजूला असलेले मोठे मोठे धोंडे भरभर गुहेच्या तोंडावर रचले. त्यांनी शेवटपर्यंत लढण्याचा कृतनिश्चय केला होता. दामाजी पळत असताना त्याला बरेच लोक वर चढत असताना दिसले. आगीतून सुटून फोपाट्यात पडल्यासारखं त्याला वाटलं. हे रानटी लोक काही चांगल्या हेतून इथं आलेले नाहीत. तो एका दगडा आडून त्यांना बघत म्हणाला, अरे चा, हा बदमाश शेषनाथ पण त्यांच्या बरोबर आहे. खात्रीनं ते मुकुंदाला पकडायला चाललेले आहेत. आपण जर शेषनाथच्या नजरेस पडलो तर तो आपल्याला ठार मारल्याशिवाय राहणार नाही अशी त्याची खात्री होती. तो मोठ्या शितापनं बाजूला सरकला आणि वर चढणाऱ्या मंडळींकडे भयभीत होऊन पाहू लागला. तोच ते त्याच्या जवळ येऊन पोहोचले होते. तोच त्याला बंदुकीचे काही आवाज ऐकू आले आणि वरून आणखीन काही जंगली माणसं धावत आली. काय झालं? शेषनाथनं विचारलं. वरच्या एका गुहेत काही माणसं आहेत, ती गोळीबार करत आहेत, वरून येणाऱ्यांपैकी एकानं सांगितलं. तीच माणसं पकडण्याची जलदेवतची आज्ञा आहे, शेषनाथ म्हणाला. आणि त्यांना कसंही करून बाहेर काढलं पाहिजे. इतक्यात मुकुंदाचा आवाज दामाजीने ऐकला. मुकुंदाचा इतक्या लोकांसमोर निभाव लागणार नाही हे दिसत होतं. मुकुंदा, मूर्खपणा करू नकोस, मुकाट्याने शरण ये, शेषनाथ म्हणाला. पण मुकुंदानं सोडलेली गोळी त्याच्या पायांना चाटून जाताच तो किंचाळत बाजूला झाला. अरे बापरे, मुकुंदानं तर यांच्याशी लढायचं ठरवलंय, तो म्हणाला. तिथे थांबणं धोक्याचं होतं. कधी एखादी गोळी छाताडात घुसेल याचा नेम नव्हता. शेषनाथच्या मंडळींचं लक्ष वरच्या गुहेकडे होतं. त्याचा फायदा घेऊन दामाजी घसरत बाजूला झाला. आता सारखे बंदुकांचे आवाज ऐकू येत होते. दामाजी बराच खाली आला आणि एका झुडपाआड उभा राहून पळून जायचा मार्ग मोकळा आहे का ते बघू लागले. तर त्याला एक विलक्षण दृश्य बघायला मिळाले. एका झाडाच्या बुंद्याशी धनंजयांना बसवून दोरीने घट्ट बांधले आणि दोन रानटी माणसं हातात भाले घेऊन त्यांच्याकडे बघत उभे आहेत. धनंजयांनी सुद्धा त्याच वेळी त्याला बघितलं, पण आपल्या चेहऱ्यावर त्यांनी तसं भासू दिलं नाही. बांधलेल्या दोऱ्यांचा कोणाला फारसा त्रास होत आहे असं त्यांनी भासवत तोंड वेडेवाकडे करत दुसरीकडे पाहत मराठीत म्हणाले, दामाजी, मी तुला बघितला. तुला पाहून मला आनंद झाला. तू भित्रा नाहीस हे मला माहिती आहे. तेव्हा गड्या एक काम कर, मी तुला त्याबद्दल एक चांगलं बक्षीस देईन. तुला या लोकांची भाषा येत असेल, तू दूर जाऊन एका झोडपाआड दडून बस. तेथून त्यांच्या भाषेत, सुरजोला तुमची गरज आहे, तुम्ही ताबडतोब मदतीला या असं ओरड. गोळीबाराचा आवाज ऐकून ते दोघंही अधीर झालेत. ते ताबडतोब निघून जातील. ते गेले की तू जवळ ये. धनंजय बोलू लागले तेव्हा ते जंगली लोक त्याच्याकडे संशयाने बघू लागले. पण जेव्हा ते तोंड वेडेवाकडे करताना बघितले तेव्हा त्रास असह्य होऊन ते आपल्या देवाचा धावा करीत आहेत अशी त्यांची समजूत झाली आणि ते हसायला लागले. दामाजीला प्रथम धीर होईना. त्याची चलबिचल धनंजयच्या लक्षात आली असावी. तेव्हा तोंड अधिक वाकडं करत ते म्हणाले, तू मुळीच घाबरू नको. या मूर्खांना फसवणं सोपं आहे. आता वेळ घालू नको. मोठ्या नाखुशीनं आणि भीत भीत दामाजी दूर झाला आणि त्यानं कामगिरी बेमालूम पार पाडली. त्यानं अशा प्रकारे आवाज काढला की सूर्योस त्यानं बोलवत आहे अशी त्या दोघांची समजूत झाली. त्या लोकांना मारामारी प्रिय असल्यानं धनंजयावर पारा करण्यात, तिथे माशा मारण्यात काही उपयोग नाही हे समजून ओरडत व उड्या मारत तिथून ते निघून गेले. दामाजी असते असते भीतभीत त्यांच्याजवळ गेला. दामाजी, चटकन या दोऱ्या सोडव, धनंजय म्हणाला. पण माझेच हात बांधलेले आहेत. तू पाठ करून माझ्या तोंडाजवळ तुझे हात धर, धनंजय म्हणाले.
आणि त्यांनी दाताने दामाजीच्या हाताला बांधलेली दोरी सोडली. तुझ्याकडे चाकू असेल, ते म्हणाले. दामाजीनं खिशातला चाकू काढला आणि त्यांना बंदमुक्त केले. दामाजीनं त्यांना थोडक्यात गुहेतला प्रकार निवेदन केलं. ते ऐकून घेतल्यानंतर ते म्हणाले, दामाजी, आपणाला या दोघांना शेषनागच्या कचाट्यातून सोडवले पाहिजे. या भागात बाबासाहेबांचा शोध करत केशवचंद्रचे शिपाई फिरत आहेत. तू त्यांना घेऊन मुकुंदाच्या गुहेकडे ये. मी पुढे येऊन तुम्ही येईपर्यंत त्यांना काही मदत करता आली तर बघतो. दामाजीला ते शिपाई शोधून काढायला फार दूर जावं लागलं नाही. अगदी विरुद्ध दिशेला बाबासाहेबांच्या मळ्यात ते विश्रांती घेत बसले होते. बाबासाहेब व नंदा त्या भागात नसून भोगोच्या प्रदेशात आहे असं खुद्द केशवचंद्रांनीच त्यांना सांगितलं असल्याने ते लोक वरवर पाहत आपला वेळ घालवत होते. दामाजींना त्यांची समजूत घालायला बराच वेळ लागला. अखेरीस ती मंडळी त्याच्याबरोबर यायला तयार झाली. पण ते गुहेत पोचले तेव्हा एकटे धनंजय उभे असलेले दिसले. मुकुंदाने बराच लढा दिला असावा, पण शेवटी तो जखमी झाला असावा. त्यामुळे ते रानटी लोक त्याला आणि नंदाला घेऊन जाऊ शकले, ते म्हणाले. नंतर त्यांनी बाबासाहेबांचे प्रेत ज्या गुहेत पडले होते ते जाऊन पाहिले. तेही आता नाहीसे झाले होते. या फेरीत शत्रुपक्षाचा विजय झाला, ते म्हणाले. बाबासाहेबांच्या घरी परतले तेव्हा टागोचा निरोप त्यांना मिळाला. शिवाजीरावांनी विनाविलंब छोटूच्या तारेला उत्तर पाठवलं. पोलीस खात्याची अत्यंत तातडीची तार सांगून त्यामार्फत छोटूला ताबडतोब उत्तर मिळण्याची व्यवस्था केली. तरी छोटूला परतायला चांगली संध्याकाळ झाली होती. शिवाजीरावांचे उत्तर कधी बाबूजींच्या हाती देतो असं त्याला झालं होतं. मोटर बाबासाहेबांच्या दारात उभी असून तो उडी मारून खाली उतरला. तेव्हा 5 मिनिटांपूर्वीच धनंजय बाहेर निघून गेल्याचं त्याला समजलं. केशवचंद्र तिथे होते. त्यांच्याकडून त्याला बरीच माहिती मिळाली. बाबासाहेबांनी आपण खून केला अशा समजुतीत आत्महत्या केली, केशवचंद्र म्हणाले. त्यांनी तुझ्या धनंजयांना एक पत्र लिहून ठेवलं होतं. ते पत्र वाचण्यापूर्वी शेषनाथानं त्यांच्यावर हल्ला चढवून काढून घेतलं. त्यांनी नंदाला आणि तो कोण मुकुंद आहे त्याला पळवून नेलंय आणि ते लोकांचे आता कुठे गुप्त झाले ते समजत नाही. मी जरी या खात्यात 20 वर्ष घालवली असली तरी हे प्रकरण आपल्या आवाक्याबाहेर आहे असं मला आता वाटू लागलंय. पण बाबूजी कुठे गेले? कोणास ठाऊक. टागोचा निरोप घेऊन एक जंगली माणूस आला होता. त्याला बरोबर कोणाला काही न सांगता ते निघून गेले. त्या दामाजीला मी बंद करून ठेवलाय. मला त्याचा अविश्वास वाटतो. टागोचं नाव हे त्यानं धनंजयच्या तोंडून ऐकलं होतं. भोगोच्या प्रदेशात गेलं की आपणाला टागोचा पत्ता मिळू शकेल असं त्याला वाटतं. त्यानं केशवचंद्राच्या परवानगीनं दामाजीची भेट घेतली. बाबासाहेबांच्या घरातच एका खोलीत त्याला बंद करून ठेवलं होतं. एकामागोमाग एक निष्कारण ओढवणाऱ्या आपत्तीमुळे तो हैराण झाला होता. तो छोटूला पाहताच म्हणाला, मी धनंजयांसाठी इतकी मेहनत घेतली आणि ते खुशाल मला इथं टाकून निघून गेले. धनंजयांची आपण कशी मुक्तता केली वगैरे गोष्टी त्यानं सांगितल्या. त्याला धीर देत छोटू म्हणाला, दामाजी तू घाबरू नकोस. बाबूजींना मी आता शोधून काढतो. ते परत आले की तुझी सुटका झाली म्हणून समज. छोटूनं लागलेच टागोला हुडकून काढण्याचं ठरवलं. आज चंद्रोदयही लवकर झाला होता. त्या प्रदेशात मोटर नेणं शक्य नसल्यानं बाबासाहेबांच्या तबेल्यातील एक उमदा घोडा त्यानं बाहेर काढला. तो त्या घोड्यावर बसणार तोच एक जंगली माणूस त्याच्याजवळ येऊन मोडक्या तोडक्या हिंदीत हळूच म्हणाला, मुंबईच्या साहेबाचे तुम्ही दोस्त ना? होय, छोटू म्हणाला. मला त्यांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय. ते आणि टागो दूर जंगलात उभे आहेत, तो म्हणाला. त्याच्याबरोबर निघण्याची तयारी दाखवताच तो म्हणाला, तुम्ही पुढे वा, मी आलोच. छोटू घोड्यावर स्वार होऊन पुढे निघाला. तितक्यात दुसऱ्या एका घोड्यावर बसून तो जंगली माणूस त्याला येऊन मिळाला आणि ते वेगाने घोडे दामटत निघाले. धनंजय आणि टागोही घोड्यावर स्वार होऊन चालले होते. जेव्हा नदी जवळ दिसू लागली तेव्हा आपला जोडीदार बराच घाबरलाय व तो भयभीत होऊन जवळ येणाऱ्या त्या मोठ्या वृक्षाकडे बघतोय असं धनंजयांना दिसून आलं. त्याबरोबर त्यांच्या मनात शंका उद्भवली. भागूरलाही मोडके तोडके हिंदी येत होते. त्या मोठ्या वृक्षाजवळ टागो तुम्हाला भेटून काही महत्वाचं सांगणार आहे असं त्यांनी धनंजयाला सांगितलं होतं. त्यांच्याबरोबर निघताना त्यांना भागूरचा संशय आला होता. परक्या माणसावर सर्वस्वी विश्वास न टाकण्याचा त्यांचा स्वभाव होता. पण आता त्याला घाबरलेला पाहून त्यांचा संशय दृढ झाला आणि त्या झाडाखाली आपल्याला काही धोका आहे त्यांनी ओळखलं. भागूरच्या घोड्याच्या अगदी बरोबर त्यांनी आपला घोडा चालवला होता. आता ते अगदी अस्ते पुढे चालत होते. त्यांनी चपळाईनं आपल्या पिस्तुलाचा भागूरच्या डोक्यावर एक विशिष्ट भागावर प्रहार केला. त्याबरोबर भागूर घोड्यावर बसल्या बसल्या बेशुद्ध झाला. दोन्ही घोडे थांबवून ते खाली उतरले. भागूरचे हातपाय बांधून त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला एका झुडपाखाली दडवले व घोडे तेथे एका वृक्षाला बांधून ते लपतछपत झुडपा अडून नदीच्या तीरावर असलेल्या त्या वृक्षाकडे जाऊ लागले.
अगदी जवळ गेल्यानंतर त्यांना काही आवाज ऐकू आले. जागच्या जागी उभे राहून ते कानोसा घेऊ लागले. धनंजय इकडे आहेत याबद्दल तुझी खात्री आहे ना? त्यांनी ऐकलं. होय, झाडावर बसून मी बघितलं. तो भागूर बरोबर घेऊन येत आहे यात शंका नाही, दुसऱ्यानं उत्तर दिलं. धनंजयचा इथे पोचल्याबरोबर चिंधड्या उडणार यात काही शंका नाही. माझी बरीच दिवसाची इच्छा आज पुरी होणार. धनंजय इथे आसामात येतील अशी मला कल्पना नव्हती. त्याबरोबर तो शिवाजीराव आणि छोटूही नाहीसा व्हायला पाहिजे. शिवाजीराव इथे आलेला नाही, पण तो निदान तो पोऱ्या छोटू यावेळी धनंजयाबरोबर पाहिजे होता. 2 गोळ्यात ते काम झालं असतं, पण तू भलतीच युक्ती शोधून काढलीस. तो दुसरा आवाज शेषनाथचा आहे हे धनंजयाने ओळखलं. पहिलाही आवाज त्याच्या ओळखीचा होता. तुला माहित नाही शेषनाथ, धनंजयाला दारुगोळ्यात उडवण्यात त्याचा खरा सूड घेण्यासारखा आहे. त्या पडावाच्या जशा चिंधड्या उडाल्या होत्या तशा आता त्याच्या उडतील. त्या पोरडीचं तू काय करणार आहेस? शेषनाथनं विचारलं. आता तिला आणि त्या मुकुंदला ठार मारल्याशिवाय गत्यंतर नाही. पण शेषनाथ, आता तू निघून जा. घोड्याच्या टापा आता जवळ येतोयत. मी आता सुरुंगाला बत्ती देणार आहे. घोड्याच्या टापा ऐकून धनंजय दचकले. त्यांनी आपल्या जागेवरूनच छोटू भरवेगानं त्या झाडाच्या रोखानं येत होता ते त्यांनी बघितलं. त्यांनी ऐकलेल्या संभाषणावरून कोणत्या प्रकारचा कट रचला गेलाय हे त्यांनी ताडलं होतं. ज्या कळीनं तो स्फोट होणार होता ती आपल्यास वेळेवर सापडली तर बरी, नाहीतर छोटूच्या चिंधड्या होणार होता. ते त्या झाडाच्या रोखानं धावत सुटले आणि त्याच वेळी मोठ्याने ओरडले, छोटू, घोडा वळून मागे घे, भयंकर धोका आहे. त्याच वेळी कोणीतरी त्यांच्या रोखानं पिस्तूल झाडले. त्यावेळी घोडा थांबून छोटू मोठ्याने ओरडला, बाबूजी, घाबरू नका, मी बरेच शिपाई आणलेत. त्यांनी चारी बाजूनी वेढा दिलाय. कोणी पळाल्याचा त्यांना आवाज ऐकू आला. त्या झाडाच्या खाली ते शोधत होते ते त्यांना सापडलं. त्यांनी ती कळ बंद केली तेव्हा त्यांना हायसं वाटलं. ते पुढे झालेले पाहता छोटू त्यांच्याजवळ आला. त्याची पाठ थोपटत ते म्हणाले, शाबास छोटू, मी तुमचं ओरडणं ऐकलं आणि त्याच वेळी माझ्याबरोबर असलेला माणूस घोडा वळून मागच्या मागे पळून गेला. त्यामुळे मी घोडा थांबवला. मलाही वेळेवरच ही कळ सापडली. डायनामोच्या साहाय्यानं इथून भरून ठेवलेला सुरुंग उडवण्याचा त्यांचा हेतू होता. पण बरं झालं मला हे सापडलं. धनंजय म्हणाले, तुझ्या त्या पोलिसांना आजूबाजूला तपास करायला सांग. शेषनाथ आणि ती एक व्यक्ती सापडेल. कुठले पोलीस घेऊन बसलात बाबूजी? मी आपल्याला दगा करणाऱ्यांना घाबरवण्यासाठी तसं ओरडलो. छोटू हसत म्हणाला. धनंजय हसत म्हणाले, युक्ती मोठी नामी काढलीस. त्या युक्तीनं माझं काम यशस्वी झालं.